निश्चित देवाचं वचन सांगणं एक आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद की मला त्याचं वचन सांगण्यासाठी परमेश्वरानं मला या ठिकाणी घेऊन आला. त्याबद्दल मी प्रभूचे खूप खूप आभार मानतो. मी आणि माझी पत्नी त्याचबरोबर माझे 2 लेकरं या ठिकाणी आहेत आणि साताऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची एक मंडळी परमेश्वरानं आम्हाला घेऊन केली. 15 वर्षापासून आम्ही प्रभूचं काम करत आहोत. निश्चित अर्थाने प्रभू खूप सुंदर प्रकारे आम्हाला चालवत आहे. साताऱ्यामध्ये, सातारा सिटीत, आसपासच्या भागामध्ये आणि आसपासच्या खेड्यांच्या मध्ये, आणि परमेश्वर अद्भुत रीतीने त्या ठिकाणी काम करत. हालेलुया. आणि पाळक साहेबांसोबत मी बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, तर त्यांनी मला सांगितलं की 1923 साली ही मंडळी स्थापन झाली. बरोबर का? 1923 पासून आतापर्यंत ही मंडळी टिकून आहे. आनंदाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ह्या करोनाच्या काळात आणि आताच्या नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, बऱ्याच मंडळ्या डिस्टर्ब झाल्या, बऱ्याच देवाचे सेवक डिस्टर्ब झाले. आणि आताच्या या विश्वास टिकवण्याचा जो अवघड काळ आहे, त्या काळामध्ये मंडळी टिकणं आणि टिकून राहणं, विश्वासाला धरून पकडून राहणं हे खूप अवघड असलेलं कार्य आहे. पण तुम्ही विश्वास पकडून आहात. प्रभूला खूप खूप धन्यवाद. हालेलुया. आणि तुम्ही विश्वासामध्ये आहात आणि निश्चित येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत तुम्ही राहणार. हालेलुया. आणि हे मंदिर जे परमेश्वराने देऊ केलेलं आहे ते सुद्धा प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहणार. हालेलुया. निश्चित आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी हा जवळपास 1926 साली हे मंदिर उभं आहे. बरोबर साहेब. आणि तेव्हापासून या मंदिरामध्ये भक्ती होत आहे आणि सर्वजण या ठिकाणी येत आहेत, देवाचं गौरव करतायत, महिमा करतायत प्रभूची. एक आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रभूला खूप खूप धन्यवाद. आणि नाताचा संदेश जो आहे तो बऱ्याच वर्षापासून तुम्ही ऐकत आहात. बरोबर. आणि खूप वर्षांपासून हा संदेश आपल्याला अगदी तोंडपाठ असल्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि निश्चित मात्र प्रभूनं मला जे शिकवलं, प्रभूने मला जे सांगितलं ते मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि मी प्रगट करण्याचा प्रयत्न करेन. प्रभू नक्कीच आपल्या सर्वांना चालवेल. हालेलुया. आणि यावर माझ्याबरोबर एक छोटीशी आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करू आपण सगळेजण. आमच्या प्रेमळ पित्या, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो पित्या की तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलेला आहेस. तुझ्या गौरवासाठी, महिमेसाठी पालक साहेबांसोबत प्रभुदेवा आणि त्याच प्रकारे या सुंदर मंडळीसोबत पित्या आणि या मंदिराबद्दल, या ठिकाणच्या प्रभुदेवा तुझ्या भक्तीच्या स्थानाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. या ठिकाणच्या सर्व ख्रिस्ती समाजाबद्दल तुझा आभार मानतो. आणि प्रत्येक विश्वासणारा ज्याला तू आजपर्यंत विश्वासात टिकवून ठेवले, तुझ्या गौरवात टिकवून ठेवलेले आहेस आणि प्रभुदेवा ते तुझ्याशी जोडून आहेत, तुझ्याशी एकनिष्ठ आहेत प्रभुदेवा, त्याबद्दल तुझा आभार मानतो. त्यांची विश्वासयोग्यता प्रभुदेवा, त्याबद्दल तुझा आभार मानतो पित्या. निश्चितच प्रभुदेवा ती वाखाणण्याजोगी आहे. आणि प्रभुदेवा या आजच्या वचनाद्वारे अजून त्यांची विश्वासयोग्यता तुझ्यासोबत वाढू दे. तुझ्यासोबतचं त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ दे. अधिक प्रभुदेवा मजबूत रीतीनं तुझ्या वचनाला प्रभुदेवा ते आपल्या जीवनामध्ये लागू करणारे आणि दुसऱ्यांसमोर ख्रिस्ताचा प्रकाश प्रगट करणारे व्हावे. यासाठी प्रभू तू मदत कर. प्रत्येकाचा ताबा यावेळेस मी तुझ्या पवित्र हातात देतो. आम्ही तुला आमंत्रित करतो, पवित्र आत्म्या तू आम्हा सगळ्यांशी बोल. आणि प्रभुदेवा त्याद्वारे आमची मनं अधिक आणि अधिक तुझ्या गौरवानं, तुझ्या आत्म्याने भरून जावी प्रभू, असं होऊ दे. तुझा प्रकाश आमच्या जीवनावर आणि आमच्याद्वारे अनेकांच्यावर पडावा, यासाठी प्रभू तुझी कृपा करून प्रभुदेवा. आम्हा सगळ्यांचं जीवन अंतःकरण आम्ही तुझ्या हातात देतो. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. तुझं आणि तुझं गौरव व्हावा असू दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात मान. आमेन. आमेन. पालक साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि निश्चित अर्थाने परमेश्वर आजच्या ह्या वचनाद्वारे आपल्या सगळ्यांशी बोलेल. आमेन. यावेळेस आपण एक जी लहान मुली बेचत पद्धतीने पुढे येऊन बसायचं, मोठ्याला जागा द्यायची. आत्या लया कपात्या लहान मुली. मग आता मोठे कोण कोण खाली बसणार तरी या पहिल्याला जे बाहेर आले त्यांना जागा द्या. संडे स्कूल खाली येऊन बसा.
मी वाचतो तुम्हा सर्वांसाठी लूकाची वर्तमान पहिला अध्याय 5 आणि 6. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील झकर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वाज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीत ही झाली होती. 14वे वचन. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस मध्ये कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी झकर्या आणि त्याची पत्नी अलिशिबा यांची स्टोरी, यांची कहाणी आपल्याला वाचायला मिळते, पाहायला मिळते. आपण जो संदेश आहे तो ख्रिसमसचा संदेश वेगवेगळ्या पैलूंनी किंवा वेगवेगळ्या अँगलनी आपण पाहत असतो. पण मी तुम्हाला एक वेगळा अँगल सांगणार आहे, वेगळा पैलू सांगणार आहे, जो देवाच्या दृष्टिकोनातून असलेला पैलू आहे. देव ख्रिसमसकडे किंवा देव ह्या नाताळ सणाकडे कसा पाहतो किंवा त्याच्या उद्देशाने किंवा तो कोणत्या उद्देशाने कार्य करत होता, त्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपण आपल्या परीनं ख्रिसमसकडे पाहतो, पण देव त्याच्या परीनं पण ख्रिसमसकडे पाहतो. त्याच्या पद्धतीनं तो त्याच्या नजरेतून पाहतोय आणि तो कोणत्या नजरेतून पाहत आहे, तो कोणत्या प्रकारे काम करत आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण बऱ्याचशाच गोष्टी आहेत, बरेचसेच पैलू आहेत जे नाताळच्या दृष्टिकोनातून किंवा त्या ठिकाणच्या संदेशातून आपल्याला पाहायला मिळतात. पण एक वेगळा पैलू जो देव आपल्याला सांगू इच्छितो किंवा देवाच्या पद्धतीनं काय काम करत होता, त्या गोष्टी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की झकर्या हा याजक आहे आणि त्याचबरोबर त्याची पत्नी अलिशिबा, ही दोघेही वयातीत झालेले आहेत आणि वयस्कर आहेत आणि त्यांचं मूलबाळ होण्याचं वय नाहीये. इतक्या वर्षापासून ते एक चांगल्या प्रकारचं भक्तिमान जीवन जगणारे, देवाशी खूप एकनिष्ठ असणारे, विश्वासयोग्य असणारे दोघेही उभयता आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळतं की झकर्या नेहमीप्रमाणे तो देवाच्या मंदिरामध्ये याजकपणाचं कार्य करत आहे आणि एक दिवस नेहमीप्रमाणेच तो त्या ठिकाणी गेला आणि गेलेला असताना आपल्याला पाहायला मिळतं की तो त्या ठिकाणी देवाचं जे कार्य आहे ते कार्य करत असताना त्या ठिकाणी देवदूत त्याला दर्शन देतो. त्याच्यानंतर त्याचं दर्शन झाल्यानंतर त्याची भविष्यवाणी केली जाते, त्याला मुलगा होईल, त्याच्यानंतर अलिशिबा बरोबर राहील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. आपल्याला पाहायला मिळतं की झकर्या त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्यानंतर मग देवदूत म्हणतो की जोपर्यंत मूल जन्माला येत नाही तोपर्यंत तू मुखा राहशील आणि मूल जन्माला आल्यानंतर मात्र तो जो बोलू लागतो त्याचं नाव योहान ठेवलं जातं आणि तोच योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताचा वाट दाखवणारा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा देणारा योहान आपल्याला पाहायला मिळतो. ही स्टोरी आहे त्याच्या मागची. पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वर या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होता. झकर्या आणि अलिशिबेला ज्यावेळेस मूल द्यायचं होतं त्यावेळेस देवाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या गोष्टी होत्या, कारण देव एक वेगळ्या अँगलनी त्या गोष्टीकडे पाहत आहे. जवळपास त्याच्या अगोदर 400 वर्ष अगोदर जवळपास देव कोणाशीही बोललेला नाही. त्या झकर्याशी बोलण्याच्या अगोदर एक मोठा काळ असा गेलेला आहे की ज्या काळामध्ये परमेश्वर कोणाशीही कोणत्याही प्रकारे बोलत नव्हता, शांत होता. म्हणजे देवाचं काम चालू होतं पण देव प्रकट रूपामध्ये कोणाशी बोलत नव्हता. त्याच्या कार्याची करण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारे आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतो, त्याचं काम चालू होतं. पण अचानक रीतीनं एक दिवस झकर्याशी परमेश्वर काय करतो, बोलतो. आणि बोलण्याचं पाठीमागे उद्देश असा आहे की झकर्याचं जीवन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि झकर्याचं जीवन जे आहे ते 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यामध्ये निर्दोष होती. प्रेज द लॉर्ड. हे खूप सुंदर अशा प्रकारचं वचन आहे, कारण देवाच्या दृष्टिकोनातून ते निर्दोष होते, देवाच्या विधी पाळण्यामध्ये निर्दोष होते, ते दोघेही नीतिमान होते. देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये असलेलं त्यांचा कोणत्याही प्रकारे त्यांनी कसूर केलेलं नाही. इतक्या वर्षामध्ये देवबापांनी त्यांना मुलबाळ दिलं नाही, देवबापांनी त्यांना कुठल्याही प्रकारे आशीर्वादित केलेलं नाही मुलाच्या दृष्टिकोनातून, तरी सुद्धा त्यांनी त्यांची विश्वासयोग्यता सोडलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हे खूप सुंदर गोष्ट आहे. देव ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची आठवण करतो ना, तो त्याच्या पद्धतीनं पाहतो की तो नेमका व्यक्ती माझ्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत गंभीर आहे का, माझ्यासोबत विश्वासयोग्यतेचं जीवन तो जगत आहे का. देव कधीही त्याच्या सोबतची विश्वासयोग्यता सोडत नाही.
देव कधीही त्याच्यासोबत केलेलं आपला एकनिष्ठपणा विसरत नाही. ना जखऱ्याचं त्याने विसरलं, ना अलीशिबेचं त्याने विसरलं. परमेश्वराच्या ह्या गोष्टी लक्षामध्ये होत्या आणि केवळ लक्षात नाही तर देव या गोष्टीचं प्रतिफळ सुद्धा त्या दोघांना देत आहे. आणि इतक्या वर्षानंतर ख्रिस्त जन्मोत्सवाचा जो उत्सव साजरा केला जाणार आहे संपूर्ण जगामध्ये, त्याची सुरुवातच जखऱ्याला आशीर्वादित करण्यापासून होते, जखऱ्याशी बोलण्याद्वारे होते. कारण जो उत्सव सुरू होणार आहे, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुरुवातच जखऱ्याला दर्शन देण्यापासून सुरुवात झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देव कधीही तुमचं नीतिमत्व विसरत नाही. देव कधीही तुमची विश्वासयोग्यता विसरत नाही. देवासोबत तुमचा कधीही कितीही प्रामाणिकपणा जो तुम्ही दाखवलेला असेल तो कधीही परमेश्वर विसरत नाही. परमेश्वराच्या ते लक्षामध्ये किती वर्षापासून तुम्ही ते करत आहात, किती वर्षापासून तुम्ही त्यासोबत विश्वासयोग्य आहात, नीतिमान आहात, या गोष्टी महत्वाच्या नाही. परमेश्वर ते विसरत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपली प्रार्थना ऐकली जात नाही, जे आपल्या जीवनामध्ये अपेक्षित आपल्याला असं आपलं काम होत नाही, त्यावेळेस विश्वासयोग्यता विसरण्याची शक्यता असते. पण जखऱ्या मात्र त्याची विश्वासयोग्यता टिकवून होता आणि देवानं ते विसरलेलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवानं ते लक्षात ठेवलं आणि ख्रिसमसची, नाताळाची सुरुवात याला दर्शन देण्यापासून झालेली. हालेलुया, याला आशीर्वादित करण्याचं अभिवचन देण्याद्वारे झालेले याचं सुरुवात. कारण तिथूनच येशू ख्रिस्ताचा वाटाणा निर्माण झाला त्या ठिकाणीच. कारण त्यांच्याद्वारेच योहान जन्माला आलेला आहे आणि योहान ज्याला प्रभू येशूला बाप्तिस्मा दिला तो योहान या ठिकाणी आहे. तो येशूच्या नात्यातला होता. तरी सुद्धा हे महत्वाची गोष्ट आहे की देव विश्वासयोग्यता न विसरता त्यांना त्यांच्या विश्वासयोग्यतेचं प्रतिफळ देतो. देवा जे विचार करत आहे की याची सुरुवात कुणापासून होईल तर जखऱ्यापासून होईल, याची सुरुवात कोणापासून होईल तर अलीशिबेपासून होईल, जिला कोणीही त्याची स्तुती करत नाही किंवा तिला नावं ठेवलं जातं. कारण बायबल सांगतं त्या ठिकाणी की अलीशिबेची अप्रतिष्ठा दूर करण्यात आली. अलीशिबेचं जिला वांज म्हणत होते तिला आजपासून आशीर्वादित म्हटलं जाणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जिला कोणत्याही प्रकारे समाजामध्ये एक स्थान नव्हतं तिला आजपासून एक आनंदी मुलाची माता म्हटलं जाणार आहे. हालेलुया. आणि हीच गोष्ट जखऱ्याने अलीशिबेच्या द्वारे परमेश्वराने केली. परमेश्वराने या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की देव त्याचं प्रतिफळ द्यायला विसरत नाही. जर तुम्ही प्रामाणिक आहात, जर तुम्ही विश्वासयोग्य आहात, जर तुम्ही देवासोबत एक नातं घनिष्ठ निर्माण केलेलं आहे तर परमेश्वर ते नातं कधीही विसरणार नाही. परमेश्वर त्याचं प्रतिफळ देणार. आज परमेश्वर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आज परमेश्वर शांत आहे, पण परमेश्वर आज जरी शांत असला तर येणारा काळ तुमच्यासाठी आशीर्वादाचा काळ आहे, त्याची विश्वासयोग्यता प्रगट करण्याचा काळ. कारण हा ख्रिसमस विश्वासयोग्यतेचं प्रतिफळ देण्याचा ख्रिसमस आहे. हालेलुया. ख्रिसमसचा संदेश हा आहे की देव प्रतिफळ देतो. देव आपल्या एकनिष्ठपणाचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपल्याला देत असतो. हालेलुया. आणि जखऱ्या आणि अलीशिबेला परमेश्वराने ते पारितोषिक दिलं. दुसरी व्यक्ती आहे ती मरिया आहे. आणि मरियाचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मरिया काय नेमकं करत होती. पहिला अध्याय, लुकाचा पहिला अध्याय आणि 26 आणि 38 वचन. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देऊन त्याला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. 28 वाचा बरोबर. 28 शिक्षकाकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सुंदर वाक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की देवदूत तिच्याकडे आत येतो आणि तिला काय म्हणतो, हे कृपा पावलेली स्त्री आहे. हालेलुया. तिच्यावरती कृपा झालेली आहे. मरियावरती काय झालेले, कृपा झालेली. त्या काळामध्ये असं होतं की ज्या कुमारी आहेत, यहुदी ज्या कुमारी आहेत, त्या कुमारी स्वतःला पवित्र ठेवण्याचं कार्य करत होत्या. कारण भविष्यवाणी होती की कुमारिकेच्या पोटी मसीहा जन्माला येणार आहे आणि मसीहा जन्माला येणार आहे म्हणून त्या स्वतःला काय करत होत्या, शुद्ध ठेवत होत्या, पवित्र ठेवत होत्या. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं आचरण जे आहे ते देवाच्या वचनानुसार होतं. नियमशास्त्राच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे पालन करण्याचा त्यांचा जास्त करून दृष्टिकोन असायचा. आणि मरिया सुद्धा त्यापैकी एक व्यक्ती अशी होती
की जी पवित्रपणे शुद्धतेनं देवाची आराधना करणारी, देवाचा गौरव करणारी, देवाची महिमा करणारी होती. पण एक गोष्ट मात्र आपल्याला या ठिकाणी विचार करण्यासारखी आहे की नुकतंच मरियाचा साखरपुडा झाला होता, नुकतंच मरिया वागदत्त झाली होती आणि योसेफासोबत तिचा विवाह होणार होता लवकरच, आणि आता लवकरच लग्न होणार आहे. आणि त्या वैवाहिक जीवनाचे एक आपली कल्पना तिच्या अंतकरणामध्ये चालू आहे, विचार चालू आहे की माझं एक वैवाहिक जीवन सुंदर आणि चांगल्या प्रकारचं वैवाहिक जीवन असेल. पण असा विचार आणि अशा गोष्टी एक भावी आयुष्याची कल्पना रंगवत असतानाच अचानक रीतीनं देवदूत तिची भेट घेतो. आणि देवदूत भेट घेतल्यानंतर देवदूत तिला म्हणतो की हे कृपा पावलेली स्त्री आहे. हालेलुया. कदाचित मरियेच्या अंतकरणामध्ये थोड्या वेळासाठी असा विचार आला असेल की अरे मी ती व्यक्ती आहे का की जिच्यावरती परमेश्वरानं कृपा केली आणि परमेश्वर जिच्याद्वारे मसीहा जन्माला येणार आहे, आणि तीच व्यक्ती आहे का की अजून दुसरी कुठली मरिया असेल. पण मरिया मात्र त्या ठिकाणी तिचं वागणं जे आहे ते सुंदर आहे. आणि ती पुढं जर तुम्ही वाचलं ती स्टोरी तुम्हाला वाचायला मिळते चांगल्या प्रकारे, तुम्ही 38 वचनापर्यंत आहे. आणि त्या स्टोरीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मरियेनं कोणत्याही प्रकारे या गोष्टीला नकार दिलेला नाही. कोणत्याही प्रकारे त्या गोष्टीला ती असं म्हणत नाही की ठीक आहे माझ्या बाबतीत तसं व्हायला नको, पण ती असं म्हणते पहा मी प्रभूची दासी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला. हालेलुया. ही गोष्ट जी आहे ती गोष्ट आपल्या अंतकरणामध्ये एक चांगला विचार आणणारी गोष्ट आहे. कारण परमेश्वर ज्यावेळेस पवित्रतेचं पारितोषिक देतो त्यावेळेस निश्चित अर्थाने परमेश्वर अशा व्यक्तीची आठवण करतो जो शुद्ध आहे, जो पवित्र आहे आणि जो एक चांगल्या प्रकारचं प्रभू सोबतचं जीवन जगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस योसेफ जो बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो, योसेफाला ज्यावेळेस पारितोषिक द्यायचं होतं त्यावेळेस त्याचं पवित्र जीवन पाहण्यात आलं, त्याची विश्वासयोग्यता पाहण्यात आली. ज्यावेळेस त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनवायचं होतं त्यावेळेस त्याचं देवासोबतचं नातं जे आहे ते नातं पाहण्यात आलं. देवासोबत तो किती चांगल्या प्रकारे विश्वासयोग्य राहून त्याचं भय बाळगत आहे या गोष्टी पाहण्यात आल्या. लक्षात घ्या, योसेफाचा काळ जो आहे तो अतिशय खडतर असा काळ होता. जेलमध्ये तुरुंगामध्ये राहणं आणि त्या ठिकाणी चांगलं पवित्र जीवन जगणं, पोटीबाराच्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं पवित्र जीवन जगणं, पाप करण्याची, व्यभिचार करण्याची संधी मिळून सुद्धा कुठल्याही प्रकारे पापामध्ये न फसणं हे योसेफाचं जीवन पवित्र आहे हे दर्शवतं. हालेलुया. कारण बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सांगतं की योसेफानं कोणत्याही प्रकारे देवाविरुद्ध चूक केली नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपण पवित्र जीवन जगतो तर त्याचं प्रतिफळ मात्र प्रभूजवळ आहे. प्रभू त्या पवित्रतेचं प्रतिफळ आपल्याला देणारच देणार. योसेफाच्या जीवनामध्ये कितीतरी वर्षापासून तो पवित्र जीवन जगत होता. मरिया स्वतः पवित्र ठेवत होती. मरिया एक चांगल्या प्रकारचं जीवन जगत होती आणि तिच्या जीवनामध्ये तिला असं वाटत होतं की कदाचित मसीहा माझ्याद्वारे जन्माला येईल. कारण त्या व्यक्तीच्याद्वारे, ज्या मरियेच्याद्वारे येशू ख्रिस्त जन्माला येणं एक चांगल्या प्रकारची गोष्ट होती. कारण मसीहा तिच्या पोटामध्ये वाढणार होता, मसीहाला ती स्वतः जन्म देणार होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी तिच्यावर असणार होती. एक खूप मोठी जबाबदारी तिच्यावर असणार आहे आणि एवढी मोठी जबाबदारी एका पवित्र व्यक्तीवरच टाकली जाते. बरं, एक शुद्ध व्यक्तीवरच टाकली जाते, जे देवाची प्रामाणिक आहे, नियमशास्त्राला धरून आहे त्या व्यक्तीवरच टाकली जाते. कारण येशू ख्रिस्त नियमशास्त्र मोडण्यासाठी आला नाही, येशू ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला होता. येशू ख्रिस्त नियमशास्त्राची पूर्तता करून त्या लोकांना त्या गोष्टी, नियमशास्त्र कसं माझ्यामध्ये पूर्ण झालंय या गोष्टी शिकवण्यासाठी आला होता. आणि जर हे शिकवण्यासाठी आला होता, नियमशास्त्र पाळणारी व्यक्तीच चांगल्या प्रकारे नियमशास्त्र शिकवणार होती. नियमशास्त्राचं चांगल्या प्रकारे पालन करणारीच व्यक्ती चांगल्या प्रकारचे धड आणि वेगवेगळ्या प्रकारे जे देवाचं भय बाळगण्याचं शिक्षण आहे ते देणार होती. आणि त्याच व्यक्तीची निवड करण्यात आली जी पवित्र आहे, जे शुद्ध आहे, जी देवाचं भय बाळगते आणि तिच्यावरतीच कृपा झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, जर तुम्ही देवाचं भय बाळगताय, जर तुम्ही पवित्र आहात तर तुमच्यावरती कृपा केली जाणार, तुमच्यावरती देवाची दया असणार आहे. कारण देवाची दया असणं, देवाची कृपा असणं हे चांगली गोष्ट आहे. कारण जगातल्या कोणत्याही सामर्थ्यावरती, कोणत्याही शक्तीवरती, कोणत्याही आपल्या जीवनातल्या संघर्षावर जर सर्वात महत्वाची गोष्ट विजय मिळवू शकत असेल तर ती देवाची कृपा आहे. हालेलुया. जर तुमच्यावर देवाची कृपा असेल तर प्रत्येक संकटातून तुम्ही पलीकडे जा, प्रत्येक अडचणीतून तुम्ही पलीकडे जा. कारण कृपा ही तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये सुरक्षित ठेवते, पलीकडे घेऊन जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनावर नेहमी प्रभूचा आशीर्वाद असतो. हालेलुया. आणि म्हणून मरियाच्या जीवनामध्ये परमेश्वराने ते कार्य केलं आणि मरिया ही एक कृपा पावलेली स्त्री बनली यासाठी की ती पवित्र जीवन जगत होती. परमेश्वर ज्यावेळेस पारितोषिक देतो, प्रतिफळ देतो, ज्यावेळेस आठवण करतो, एखाद्या व्यक्ती कृपा करतो त्यावेळेस पवित्रता पाहतो, शुद्धता पाहतो.
त्याचं जीवन जे आहे देवासोबतची प्रामाणिकपणा तो पाहतो. जर तुम्ही असं म्हणत असाल की माझ्या शुद्धतेचं, माझ्या पवित्रतेचं आणि मी देवासोबत एक चांगलं नातं घट्ट करत आहे, त्याचं प्रतिफळ काय असणार आहे? तुमच्यावरती नेहमी कृपा असणार. हालेलुया. नेहमी तुमच्या जीवनावर कृपा असणार, तुमच्या कामावर कृपा असेल, तुमच्या बिझनेसवरती कृपा असेल, तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय त्या नोकरीवरती कृपा असेल. नेहमी तुमच्या बाजूने एक फेवर असणार आहे. कारण परमेश्वर ते फेवर त्याच व्यक्तीवरती देतो जो व्यक्ती देवासोबत एक शुद्धतेचं जीवन जगतो. नाहीतर कुठल्याही व्यक्तीवरती देव फेवर, आपली कृपा व्यर्थ जाऊ देत नाही. कारण त्याला त्याची कृपा व्यर्थ जाऊ द्यायची नाही, तर त्या कृपेद्वारे देवाचं महान काम उभं करायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून मरियेच्या जीवनावर कृपा होण्याचं कारणच हे होतं की ती शुद्ध होती, पवित्र होती, देवाचं भय बाळगणारी व्यक्ती होती आणि म्हणूनच तिच्या जीवनावरती कृपा झाली. आणि म्हणून मरियेच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कार्य आपण पाहतो. तिसरी व्यक्ती आहे योसेफ. योसेफ जो आहे तो जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती होता. बरं, मग त्याचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन. मग त्याचं शुभवर्तमान पहिला अध्याय वाचन कोणी जाईल. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया जिचे योसेफास वारदान झाल्यावर त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. 19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची देवाभूत करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. योसेफाची स्टोरी तुम्हाला वाचायला मिळेल 18 पासून ते 25 पर्यंत आहे. आणि तिथून पुढे सुद्धा मागील लोकांचा इतिहास ज्यावेळेस संपतो, स्टोरी संपते, त्याच्यानंतर 13व्या वचनापासून दुसरा अध्याय 13 पासून ते 23 पर्यंत या ठिकाणी योसेफाची जी स्टोरी आहे, कहाणी आहे, ती तुम्ही नंतर वाचू शकता. पण योसेफ जो आहे तो जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती होता. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिली होती. तो शारीरिक येशू ख्रिस्ताचा वडील नव्हता, तरी सुद्धा एक जबाबदारी होती त्याच्यावर की मरियेला टाकून द्यायचं नाहीये, मरियेला सोडायचं नाही, तर तिच्यासोबत विवाह करायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त बाळ जन्मेल त्यावेळेस त्याची सुरक्षा करण्यासाठी असलेला प्रवास असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्याला करायच्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी योसेफावर दिलेली होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देव ज्यावेळेस एखाद्या मनुष्यावर जबाबदारी देतो त्यावेळेस तो व्यक्ती खरंच देवभीरू असतो. प्रेज द लॉर्ड. कारण देव परमेश्वर कधीही कुणाशीही स्वप्नामध्ये देवदूतांच्या द्वारे बोलत नाही. हालेलुया. योसेफा सोबत परमेश्वर कितीतरी वेळेस या ठिकाणी त्याच्यानंतर सुद्धा योसेफा सोबत परमेश्वर देवदूतांच्या द्वारे बोललेलं आहे. हालेलुया. आजच्या काळात सुद्धा देव दृष्टांताद्वारे बोलतो. आजच्या काळात सुद्धा देव स्वप्नांच्या द्वारे बोलतो. आजच्या काळात सुद्धा तुम्ही असं म्हणत असाल की त्या काळामध्ये होत होतं, नाही, आजच्या काळात सुद्धा देव दृष्टांत देतो. पण देवाचं भय बाळगणाऱ्या व्यक्तीला दृष्टांत देतो. देवासोबतचं गौरव करणाऱ्या व्यक्तीला तो दृष्टांत देतो. देव अशाच व्यक्तीला दृष्टांत देतो, अशाच व्यक्तीला परमेश्वर दर्शन देतो, अशाच व्यक्तीशी देव बोलतो की जो व्यक्ती देवाच्या सोबत एक चांगलं घनिष्ठ नातं आहे आणि हा देवाचा भय बाळगणारा आणि नीतिमान व्यक्ती होता. त्याच्यावर एक वेगळी जबाबदारी दिली गेली होती. ती जबाबदारी अशी होती की मरियेसोबत विवाह करायचा आहे, त्याच्यानंतर नावनिशी नेण्यासाठी बेथलेहेमामध्ये जायचंय आणि बेथलेहेमात गेल्यानंतर तिथून सुद्धा मिस्र देशामध्ये जायचंय, मिस्र देशातून परत एकदा नाझरेतमध्ये यायचंय. हा सगळा कठीण प्रवास आहे आणि जीव घेऊन पळायचा. लक्षात घ्या, रात्रीच्या वेळेसच तो प्रवास करायचा, असं नाही की तो दिवसा होता. कारण त्यावेळेस सांगितलं, देवाने सांगितलं की आता उठ आणि लवकर बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन लवकर मिस्र देशामध्ये जा. कारण राजा काय करणार आहे? लेकराचा नाश करणार आहे, लेकराला मारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तुला लवकर उठायचं आहे आणि लवकर प्रवास करायचा आहे. ऐकणारा, जबाबदारी वाहणारा आणि त्याच प्रकारे देवाचं भय बाळगणारा योसेफ होता आणि म्हणून त्याच्यावरती ही जबाबदारी दिली होती. हालेलुया. परमेश्वर ज्यावेळेस जबाबदारी देतो त्यावेळेस ऐकणाऱ्या माणूस पाहतो. तो ऐकू शकतो का? तो चांगल्या प्रकारे पाळू शकतो का? ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो का? या गोष्टी देवाचं काम किंवा देवाच्या गोष्टी करण्यासाठी, आज्ञा पाळण्यासाठी किंवा देवाच्या वचनाचं पालन करण्यासाठी बायबल मधल्या गोष्टी जे परमेश्वर तुम्ही कदाचित रोज बायबल वाचत असाल किंवा तुम्ही प्रार्थना करत असाल किंवा देव तुम्हाला काहीतरी बोलेल, त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्हाला देवाशी नातं घट्ट करावं लागेल, त्याचं भय बाळगावं लागेल. कारण जबाबदारी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस जबाबदारी सांभाळण्यासाठी सामर्थ्य पण तोच करतो. हालेलुया. जबाबदारी तो देतो आणि तुझं तू सांभाळ अशा प्रकारे नसतं त्याचं. तो सगळं काही पुरवतो. तो जबाबदारी सांभाळण्यासाठी असलेल्या सगळी साधनं पुरवतो, शक्ती पुरवतो, सामर्थ्य पुरवतो. त्याच प्रकारे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या काही तुम्हाला अपेक्षित असतील ते सगळं परमेश्वर पुरवतो. हालेलुया. ज्यावेळेस मोशेवर
इस्रायल लोकांना घेऊन जाण्याची जबाबदारी दिली होती परमेश्वराने. आणि परमेश्वर ज्यावेळेस आत्ताच्या काळामध्ये एखादा जर मोशे आला तर तो मोशे काय म्हणायला माहितीये, परमेश्वर या सगळ्या 10 लाख लोकांना सांभाळण्यासाठी माझ्याजवळ पुष्कळ काही गोष्टी पाहिजे. पुष्कळ म्हणजे काय की या सगळ्या लोकांना सांभाळण्यासाठी लागणारे दिवे मला हवे, त्याच्यानंतर यांना ब्लँकेट्स हवेत, यांना चादर हवी, यांना जवळपास कितीतरी ट्रक्स भरून अन्न हवं, त्याचप्रकारे कितीतरी ट्रक्स बसून ज्या काही गोष्टी जे साधन सामग्री आहे नेण्यासाठी टेंटचं साहित्य आहे आणि असून बरंच काय काय प्रवासामध्ये लागणारे कपडे आहेत आणि या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. पण तुम्हाला माहिती आहे मोशे यापैकी कोणतीही लिस्ट देवासमोर सादर करत प्रेज द लॉर्ड, कोणतीच लिस्ट नाही. मोशे केवळ काय म्हणाला माहिती, मोशे म्हणाला प्रभू मी नाही दुसऱ्याला पाठवलं, मी नाही प्रभू जाणार, मी जिभेचा जड आहे असं तो म्हणा. पण परमेश्वराला तुला जायचं आहे, परमेश्वर तुला जायचं आहे, तुझ्या मुखात सहाय्य होण्यासाठी मी आरोग्याला पाठवलं. परमेश्वराने जबाबदारी दिली आणि सगळ्या साधनांचा पुरवठा परमेश्वराने केला. सगळ्या साधनांचा, त्यांची कपडे फाटले नाही 40 वर्ष, त्यांच्या चपला झिजल्या नाही 40 वर्ष. परमेश्वराने त्यांना कधीही दिव्याची गरज लागू दिली नाही. अग्निस्तंभ म्हणून परमेश्वर 40 वर्ष प्रकाश देत राहिला. हालेलुया. परमेश्वराने त्यांना कधी ट्रक भरून अन्नाची गरज पडली नाही. आकाशातून परमेश्वराने अन्न पाठवलं. परमेश्वराने त्यांना कधीही पाण्याचं तहानेनं मरू दिलं नाही, तर परमेश्वराने खडकातून त्यांच्यासाठी पाणी काढलं. परमेश्वराने कधीही शत्रू समोर त्यांना हार मानायला लावले, तर परमेश्वर स्वतः त्यांच्या वतीने लढला. हालेलुया. कारण परमेश्वर ज्यावेळेस जबाबदारी देतो तो सगळी साधनं पुरवतो, सगळ्या गोष्टीची. त्याच्यासमोर लिस्ट सादर करायची गरज नाहीये, तो सगळं पुरवत येणार आहे. ज्यावेळेस आपण वाट चालू लागतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी देत राहतो. योसेफ निघाला, ठीक आहे प्रभू, तो झोपेतून उठला आणि म्हणाला हा ठीक आहे प्रभू, तू म्हणतोस तशा प्रकारे मी करेन. हालेलुया. कारण विचार करून झोपला होता, तो म्हणाला की मी सकाळी जाणार आणि मरियेला सोडून देणार. पण तो मात्र उठतो सकाळी आणि आता काय म्हणतो की मरियेचा मी स्वीकार करतो. हालेलुया. आणि मरियेचा स्वीकार केला जाईल. आणि केवळ स्वीकार केला नाही तर त्याची ज्यावेळेस नावनिशी लिहून द्यायची होती त्यावेळेस तिनं मरियेला घेतलं, बेथलेहेमपर्यंत गेला. त्यावेळेस स्वप्नांच्या द्वारे त्या ठिकाणी परमेश्वराने परत त्याला सांगितलं की बाळाचा नाश होणार आहे. मिस्र देशात गेला, मिस्र देशातून परत नाझरेतमध्ये आला. या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तिनं खूप चांगल्या प्रकारे, सुंदर प्रकारे सांभाळली. हालेलुया. देवानं साधनं पुरवली, देवानं शक्ती दिली, देवानं स्वप्नात मार्गदर्शन केलं, सगळं काही पुरवलं. देव ज्यावेळेस जबाबदारी देतो त्यावेळेस असंच देत नाही. परमेश्वर तुम्हाला साधनं पुरवणार, पण परमेश्वराचं ऐकून आपण जबाबदारी उचलणारे असले पाहिजे. कारण हा देवाचा ख्रिसमसचा एक वेगळा संदेश आहे की परमेश्वर जबाबदारी देणारा परमेश्वर आहे आणि त्याचबरोबर मदत करणारा आणि कृपा पुरवणारा पण परमेश्वर आहे. हालेलुया. आणि योसेफासाठी परमेश्वराने ते केलं. तशाच प्रकारे बायबलमध्ये आपल्याला मेंढपाळांची गोष्ट पाहायला मिळते, जी ख्रिसमसशी निगडीत असलेली गोष्ट आहे, नाताळाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. आणि ती लुकाचं सुसमाचार 2 अध्याय 8व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. या ठिकाणी मेंढपाळांना परमेश्वराने काय दिलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे चांगल्या प्रकारे. आणि ती स्टोरी 21व्या वचनापर्यंत आहे. 8व्या वचनापासून सुरू होते 21 वचनापर्यंत आहे. मेंढपाळ रात्रीच्या वेळेस रानामध्ये काय चालत होते, कळप चालत होते. आणि त्यांना अपेक्षित नव्हतं की आजच्या रात्री आमच्याशी देवदूत बोलणार आहे. आजच्या रात्री एक स्वर्गातला मोठा देवदूतांचा समुदाय जो आहे तो समुदाय आपण पाहणार आहोत आणि चांगली वार्ता परमेश्वर आपल्याद्वारे प्रगट करणार आहे. हालेलुया. हे त्यांना माहिती नव्हतं. पण या ठिकाणी आपल्याला देवाचा एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो की तुम्ही किती सामान्य आहात, किती दुर्लक्षित आहात, किती लोकांच्या दृष्टिकोनातून किती डावलले गेलेले आहात. हे परमेश्वर पाहत नाही. परमेश्वर हे पाहतो की हे सामान्य जरी असले तर माझा संदेश मानण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. हालेलुया. माझा आनंदाची वार्ता लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी योग्य आहे. सर्वात प्रथम योसेफ आणि मरिये नंतर दर्शन कोण घेतला असेल येशू बाळाचं, तर या मेंढपाळाने घेतलं. हालेलुया. आणि मेंढपाळाने जे दर्शन घेतलं ना, ते मेंढपाळ एक चांगलं अंतःकरण घेऊन बसले होते त्या ठिकाणी. तुम्ही सामान्य आहात हे लक्षात आणू नका. तुम्हाला असं वाटत असेल की मी सामान्य आहे, माझ्यावर देव खरंच प्रेम करतो का, खरंच माझ्या बाबतीत मी लक्षात असेल का देवाच्या, आणि मी तर एक छोटीशी प्रार्थना करणारा आणि मी माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, मी जे काही धार्मिक जीवन जगतो किंवा जगते या सगळ्या गोष्टीकडे कधीच कोणी लक्ष दिलेलं नाही, कधीच कोणी पाहिलेलं नाही, तर परमेश्वराचं वचन सांगतं तुम्हाला की परमेश्वराचं प्रेम तुमच्यावर आहे. तुमची छोटीशी प्रार्थना देवाच्या लक्षात आहे.
तुमचं छोटंसं देवासोबतचं एक धार्मिक जीवन देवाच्या लक्षामध्ये आहे. तुम्ही कधीच दुर्लक्षित नाही. परमेश्वर नेहमी तुमच्याकडे लक्ष देऊन आहे. हालेलुया. कारण छोट्याशा मेंढपाळांच्याकडे प्रभूचं लक्ष होतं. ज्ञानी लोकांच्याकडे, कुठल्याही श्रीमंत लोकांच्याकडे, शास्त्री पुरुषांच्याकडे, कुठल्याही त्या ठिकाणचे राजे होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रतिष्ठित लोक होते त्यांच्याकडे देवदूत गेले नाहीत. देवदूत सामान्य लोकांच्याकडे गेले. देवदूत अतिशय गरीब असणारे, दुर्लक्षित असणारे, समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान नसणारे अशा लोकांच्याकडे गेले. हालेलुया. परमेश्वर अशा दुर्लक्षित लोकांना शोधत आहे. परमेश्वर अशा सामान्य लोकांना शोधत आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की अरे मी सामान्य आहे. नाही, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही सामान्य नाहीये. देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रतिष्ठित आहात आणि अशिक्षित जरी असले तरी देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही योग्य अशी व्यक्ती आहात की जे देवाचा संदेश वाहतील, देवाचा गौरव करतील, देवाचा प्रकाश लोकांसमोर प्रकाशतील. कारण आपण प्रकाशित व्हावं आणि लोकांना प्रकाशित करावं यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणूनच आपण काय करूया की ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की देवाचा दृष्टिकोन काय असेल माझ्या बाबतीत, तर देवाचा दृष्टिकोन जो मेंढपाळांच्या बाबतीत होता तो तुमच्या आणि माझ्या बाबतीत आहे. हालेलुया. देवाचा दृष्टिकोन निश्चित अर्थाने नाताळाच्या बाबतीत असा आहे की अतिसामान्यातल्या सामान्य माणसाला देवाचं वचन समजेल, देवाचं गौरव समजेल, देवाचा प्रकाश समजेल आणि तोच माझा प्रकाश लोकांसमोर प्रकट करेल. मग तो बोलण्यातून प्रकट करेल, वागण्यातून प्रकट करेल, त्याच्या धार्मिक जीवनातून प्रकट करेल. कोणत्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत देवाचा प्रकाश प्रकट करण्याच्या. आणि निश्चित अर्थाने तुम्ही सुवार्ता सांगणारे असाल, देवाचं वचन सांगणारे असाल आणि एखादा फ्री ट्रॅक्स प्रभूचं गौरव लोकांना समजावं यासाठी लोकांना वाटणारे असाल, प्रभूचं गौरव प्रकट करण्यासाठी तुमचा परमेश्वर सामान्यातल्या सामान्य माणसाचा उपयोग करून घेईल. हालेलुया. आणि निश्चित अर्थाने तुमच्याकडे परमेश्वराचं लक्ष आहे. जसं मेंढपाळांच्याकडे होते तसं तुमच्याकडे सुद्धा प्रभूचं लक्ष आहे. कारण तो देवाचा दृष्टिकोन आहे या ख्रिसमसकडे आणि येशूच्या जन्माकडे पाहण्याचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील लोकांचं आपण पाहतो की परमेश्वर या ठिकाणी मत्तेचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 1 पासून 12 पर्यंत त्याची स्टोरी आहे तुम्हाला मला वाचायला मिळते. मत्तेचं शुभवर्तमान 2रा अध्याय 1 ते 12. यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले. दुसरं वचन पण वाचा. यहुदांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागी लोक या ठिकाणी देवाच्या मार्गदर्शनावर आले होते. एक दिवस ते ताऱ्यांचं निरीक्षण करत होते आणि त्यांना एक वेगळा तारा दिसला. वेगळा तारा दिसल्यानंतर ते असं म्हणाले की अरे हा नेहमीपेक्षा नाहीये, हा वेगळा तारा आहे, आपण काय आहे नेमकं पाहूया. आणि मग ते पाहत या सगळ्या ताऱ्याचा शोध करत, कारण भविष्यवाण्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्याला दर्शवतात की मागील लोकांचं जे येणं आहे त्या ठिकाणचं दर्शन घेणं आहे. कारण येशू बाळाला एक चांगल्या प्रकारचं जे अर्पण आहे ते या लोकांनी आणलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणूनच मागील लोक या ठिकाणी येणं देवाच्या मार्गदर्शनाने ते आले होते. देवाचं मार्गदर्शन त्यांना स्पष्टपणे होतं की तारा रोज त्यांना वाट दाखवत होता. त्यांचा प्रवास जसा पुढे जाईल तसा तो तारा काय करत होता, पुढे जात होता. या अगदी शेजारी राहून हेरोद राजा त्याचबरोबर शास्त्री पुरुषी त्यांना देवानं कोणतंही मार्गदर्शन केलेलं नाही. पण कितीतरी किलोमीटर लांब होते अशा मागील लोकांना मात्र देवानं मार्गदर्शन केलं. प्रेज द लॉर्ड. देव त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी मार्गदर्शन करतो. देव त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी नेहमी वाट दाखवत असतो. बरं, तो मध्येच हात सोडणारा परमेश्वर नाही. तुम्हाला परमेश्वर मध्येच हात सोडणार नाही. तुम्हाला एखादं पाचारण केलं, परमेश्वराने एखादी आज्ञा देऊ केली, परमेश्वराने तुम्हाला तुमच्या नोकरीसाठी अभिवचन दिलं असेल, परमेश्वराने तुम्हाला सांगितलं असेल की ठीक आहे पुढच्या वर्षी तुझा व्यवसाय वाढेल, या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर मध्येच हात सोडणारा परमेश्वर नाही. परमेश्वराने एकदा जर तुला सांगितलं की ही गोष्ट होणार आहे तर परमेश्वर निश्चित अर्थाने पूर्ण करायला समर्थ आहे. हालेलुया. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत देव कधीच आपलं मार्गदर्शन बंद करत नाही. जर एकदा त्यांना तारा दिसला, येशू जिथं आहे त्या ठिकाणी, येशू बाळ ज्या ठिकाणी आहे, योसेफ आणि मरिया ज्या ठिकाणी आहे तिथं येईपर्यंत तारा त्यांना वाट दाखवत होता असं बायबल सांगते. प्रेज द लॉर्ड. ते गेले होते हेरोद राजाकडे, पण तारा मात्र हेरोद राजाने त्यांना वाट नाही दाखवली. हेरोद राजाने उलट त्यांच्यासोबत कपट केलं, पण वाट मात्र ताऱ्याने दाखवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर मार्गदर्शन करत असतो नेहमी. परमेश्वर ज्यावेळेस येशू ज्या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. या ठिकाणी बायबलचं वचन वाचण्यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. प्रार्थना करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शनाशिवाय देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण प्रार्थना पण नाही करू शकत. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण बायबल पण नाही वाचू शकत. त्याची आज्ञा पण आपण पाळू शकत नाही. चर्चमध्ये येऊन बसणं सुद्धा देवाच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही. तोच तुम्हाला वाट दाखवेल.
तोच तुम्हाला मार्गदर्शन करेल की तुला इथं बसायचं आहे, तुला वचन ऐकायचं आहे, तुला इथं प्रार्थना करायची एवढ्या वेळ आणि या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची, या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे, तुला तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करायची आहे, तुला तुझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करायची आहे, तुला तुझ्या बायकोसाठी प्रार्थना करायची आहे, तुला शेजाऱ्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे परमेश्वर मार्गदर्शन करत असतो. ह्या वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर मार्गदर्शन करत असतो की या माणसाला जाऊन भेट म्हणजे तुझा नोकरीचा मार्ग मोकळा होईल. हालेलुया. परमेश्वर या व्यक्तीला जाऊन भेट की म्हणजे व्यवसायाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते परमेश्वर तुला योग्य त्या ठिकाणी वाट दाखवेल. ज्यावेळेस परमेश्वर मार्गदर्शन करतो त्याच्या मार्गदर्शनाला डावलायचं नाही. मागे लोकांनी डावलं नाही, त्याला तारा दिसला ते निघाले प्रवासाला. अत्यंत दूरचा प्रवास करून ते आले होते आणि अत्यंत दूरचा प्रवास करून त्या ठिकाणी येणं, कारण कठीण प्रवास होता त्यांचा आणि या सगळ्या उंटावरून येणं आणि त्या ठिकाणी थांबणं, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीचा सामना त्यांना करावा लागला. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक असा पण व्यक्ती त्यांना भेटला रस्त्यामध्ये, हेरोद, की जो त्यांना चुकीचं मार्गदर्शन करत होता किंवा तो त्यांना कपटाने हे सांगितलं त्यांनी की तुम्ही जाऊन स्वतः शोध करा, सापडल्यानंतर मला येऊन भेटा. पण ते मात्र देवाच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी गेले नाही. देवाने त्यांना मार्गदर्शन केलं आणि सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवलं. हालेलुया. देव ज्यावेळेस आज्ञा, ज्यावेळेस एखादा मार्गदर्शन करतो त्यावेळेस तो मध्येच हात सोडत नाही. तो म्हणाला की आता दर्शन घेतलं, आता तुम्ही अर्पण वाहिलं, आता तुमचं तुम्ही पहा. नाही, परमेश्वर म्हणतो की तुम्ही तिकडे जाऊ नका, तर इकडे जा, कारण तुमचा जीव धोक्यात असणार आहे, बाळाचा जीव सुद्धा धोक्यात असणार आहे, म्हणून तुम्हाला ह्या वाटेने जायचं. हालेलुया. देव आपलं मार्गदर्शन कधीही सोडत नाही. तुम्हाला जर परमेश्वरानं वाट दाखवली तर तो शेवटपर्यंत दाखवणार. तुमच्या येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत तो तुमच्या सोबत आहे. येशूच्या आगमनापर्यंत तो तुमचा हात कधीही सोडणार नाही. लक्षात घ्या. सगळ्यात शेवटी आपण पाहतो दोन व्यक्ती आहेत, शिमोन आणि हन्ना, जे देवाचे लेकरं आहेत, देवाचे सेवक आहेत, जे लोकांच्या शुभवर्तमानात आपल्याला पाहायला मिळतात. येशूच्या जन्माशी आणि त्याच्या समर्पणाशी निगडीत असलेले हे लोक आहेत आणि हे सुद्धा देवाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा अँगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जो परमेश्वराने त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. माझ्याबरोबर वाचा लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 25 ते 36 वचन. तुम्ही एवढं सगळं वाचायची आपल्याला गरज नाही, तुम्ही ते स्टोरी नंतर घरी जाऊन वाचू शकता. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 25 पासून ती स्टोरी आहे आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक छोटंसं अभिवचन दिलं होतं देवबापाने. काय अभिवचन दिलं होतं की जोपर्यंत तू ख्रिस्ताला पाहत नाहीस तोपर्यंत तुला मरण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे किती अभिवचन सुंदर आहे. हालेलुया. हालेलुया. देव एक अभिवचन देतो आणि त्याच्या बाबतीत तो प्रामाणिक राहतो. हालेलुया. ज्यावेळेस अब्राहमाला परमेश्वराने अभिवचन दिलं होतं की तुझी संतती मी वाळूच्या कणा इतकी करेल, लगेच झाली का वाळूच्या कणा इतकी? परमेश्वराने संतती केली का लगेच? नाही केली. 24 वर्ष लागले अब्राहमाला संतती मिळण्यासाठी. 24 वर्षाचा मधला काळ गेला आणि 100व्या वर्षी अब्राहमाला पुत्र झाला. हालेलुया. 24 वर्षात झाल्यानंतर देव त्याला म्हणाला की तू माझ्या समोर आहेस हे लक्षात ठेवून चाल आणि पुढच्या वर्षी काय होणार तुला? बाळ होणार. हालेलुया. आणि अब्राहम ज्यावेळेस 100 वर्षात झाला त्यावेळेस त्याला परमेश्वराने आपलं अभिवचन पूर्ण केले. पण 100 वर्षात झाल्यानंतर एकच मुलगा झाला होता. वाळूच्या कणा इतकी कुठं संतती झाली होती? पण वाळूच्या कणा इतकी संतती होण्यासाठी कितीतरी वर्षाचा काळ गेलेला आहे आणि आता मात्र वाळूच्या कणा इतकी संतती आहे बरं अब्राहमाची. हालेलुया. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो अब्राहमाशी जोडला गेलेला आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो अब्राहमाच्या वंशजाशी जोडला गेलेला आहे आणि म्हणूनच निश्चित अर्थाने त्याचा अभिवचन तो कधीही विसरत नाही. परमेश्वर कधीही आपलं अभिवचन विसरत नाही. परमेश्वरानं अब्राहमाला दिलेलं अभिवचन विसरला नाही. 24 वर्षाचा मधला काळ खूप कठीण काळ होता. अब्राहमासाठी पण कठीण काळ होता, सारेसाठी सुद्धा कठीण काळ होता. एकदा ते बहकले, एकदा ते देवाच्या आज्ञेच्या विरोधात वेगळे ते वागले, पण तरी सुद्धा परमेश्वर आपलं अभिवचन सोडत नाही. प्रभू त्याच्या वचनाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक होता. इसहाक ज्यावेळेस जन्मला त्याच्यानंतर सुद्धा इसहाक 20 वर्षानंतर, इसहाकचं लग्न झाल्यानंतर सुद्धा 20 वर्षानंतर त्याला मुलगा झाला. कदाचित इसहाकाला असं वाटलं असेल की अरे अब्राहमाला माझ्या बापाला अभिवचन दिलं होतं पण माझ्या बाबतीत काय? पण परमेश्वरानं अभिवचन पूर्ण केलं. हालेलुया. त्याला याकोबाने त्याच्या पोटी जन्मले आणि परमेश्वराने निश्चित अर्थाने त्याच्या जीवनामधून याकोबाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं ते मिसर देशात आले, तिथून नंतर गणित झाले, 10 लाखाच्या पण पुढे गेले आणि आज परमेश्वर कितीतरी लोकांना त्याच्या रक्ताशी येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेकांशी अब्राहमाच्या संततीशी जोडत आहे. हालेलुया.
हे प्रभूचं काम आहे. ज्यावेळेस परमेश्वर अभिवचन देतो, तुमच्या बाबतीत कदाचित एक छोटंसं अभिवचन प्रभूने तुम्हाला देऊन केलं असेल. शिमोनाला दिलं होतं, आणि ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मृत्यू येणार नाही, आणि त्याला मृत्यू नाही आला जोपर्यंत त्याने ख्रिस्ताला पाहत नाही. आणि तो काय म्हणतो, ज्यावेळेस ख्रिस्ताला हातात घेतो, प्रभू येशू ख्रिस्त छोटासा होता, बाळ होता, समर्पण करण्यासाठी नेलो, त्यावेळेस तो हातात घेतो आणि हातात घेतलं म्हणतो की प्रभू मी तुझं तारण पाहिलेलं आहे. हालेलुया. आता मात्र तुझ्या दासाला मरण होती. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं तारण त्याने पाहिलं. हन्ना सुद्धा त्या ठिकाणी येते. अचानक रीतीने एक चांगल्या प्रकारे तिचं जीवन होतं, आणि एक धार्मिक जीवन जगणारी, मंदिरामध्ये राहणारी, आणि तिच्या बाबतीत सुद्धा परमेश्वराने ते अभिवचन पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस आपण एक धार्मिक जीवन जगतो, अभिवचन प्रभूकडून प्राप्त करतो, त्यावेळेस हे लक्षात ठेवा की तो तुम्हाला दिलेला अभिवचन कधीही विसरणार नाही. नेहमी तो त्या अभिवचनाच्या बाबतीत प्रामाणिक आहे, विश्वासयोग्य आहे. आणि किती संकट येतील, मधल्या काळामध्ये कितीतरी अडचणी येतील, लोक तुम्हाला काहीतरी म्हणतील की अरे असं होत नाही, तशा होत नसतात, लॉजिक मध्ये ह्या गोष्टी बसत नाहीत, मनुष्याच्या बुद्धीनं त्या गोष्टी होत नसतात. पण परमेश्वर जर तुम्हाला सांगतोय, परमेश्वर जर तुम्हाला अभिवचन देतोय, तर परमेश्वर ते पूर्ण करायला समर्थ आहे. हालेलुया. कुठल्याही प्रकारे ते विसरणार नाही. देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या गौरवामध्ये ते पूर्ण होणारच होणार. हालेलुया. कदाचित जकर्या आणि अलिशबेला लोक म्हणत असतील अरे या वयामध्ये थोडी तुला बाळ होणार आहे, पण परमेश्वराने आपलं अभिवचन पूर्ण केलं. त्याला स्वतःला सुद्धा असं वाटत नव्हतं, स्वतःला सुद्धा असं वाटलं नाही की अरे मी आता म्हातारा आहे कसं होईल. पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की यथाकाळी पूर्ण होणाऱ्या देवाच्या वचनावर तू विश्वास ठेवला नाहीस, असं देवदूत त्याला म्हणतो. ज्यावेळेस देव असं म्हणतो, एखादी गोष्ट असं म्हणतो, त्यावेळेस हा विश्वास ठेवा की त्याचं वचन यथाकाळी पूर्ण होणार आहे. हालेलुया. त्याच्या वचनाच्या बाबतीत तो विलंब करत नाही असं बायबल सांगतं आपल्याला. म्हणून तुम्हाला जर कदाचित परमेश्वराने छोटंसं अभिवचन दिलं असेल, काहीतरी सांगितलं असेल तुमच्या लेकरा बाबतीत, तुमच्या जीवनाच्या बाबतीत, तुमच्या घराबाबतीत, तुमच्या नोकरी बाबतीत आणि तुमच्या भविष्याच्या बाबतीत, तर त्या वचनावर विश्वास ठेवा. लोक त्याला नावं ठेवत असतील, लोक असं म्हणत असतील की अरे असं होत नाही, पण परमेश्वर म्हणतो मात्र की होणार. हालेलुया. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये नेहमी होय आहे, नाही असा शब्द नाहीये. तो तुमच्या बद्दल होयच असा शब्द काढतो. तुम्हाला कदाचित आपल्याकडे पाहून असं वाटत असेल की अरे मी असं बनवू शकतो का, पण नाही, परमेश्वराचा अभिवचन सांगते की हो तुझ्याद्वारे मी ती करेन. हालेलुया. ज्यावेळेस गिदोनाला परमेश्वराने बोलवलं, गिदोन बायबलमध्ये एक व्यक्ती आहे गिदोन, आणि त्याला परमेश्वराने मिद्यानेला हरवण्यासाठी बोलवलं होतं. तुम्हाला माहिती आहे तो भित्रा व्यक्ती होता, भित्रा होता, आणि इतका भित्रा होता की द्राक्षकुंडांच्या मध्ये गव्हाची मळणी करत होता. आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी बायबल काय सांगतं, देवदूत ज्यावेळेस त्याला भेटतो त्यावेळेस असं म्हणतो की हे बलवान वीरा, हे बलवान वीरा म्हणतो. कदाचित स्वतःकडे पाहून तो इकडे तिकडे पाहत असेल आणि म्हणतो सर बलवान वीर, बाजूला कोणीतरी माणूस उभा आहे काय, पण देवदूत त्याला म्हणतो हो मी तुलाच बोलवलेले बलवान वीरा म्हणून. इतका भित्रा होता. पण तुम्हाला माहित आहे इतका भित्रा व्यक्ती हजारो लाखो लोकांना पळवून लावतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तो बाहेर पडतो ना, कितीतरी हजारो लोक येतात आणि परमेश्वर म्हणतो की या 1000 लोकांना परत घरी पाठव. घरी जातात सगळे, आणि केवळ 300 लोक, केवळ 300, आणि केवळ 300 लोकांच्या द्वारे त्यांच्या हातामध्ये मडके असतात, आणि ते मडके फोडण्याद्वारे परमेश्वर त्यांना विजय देतो. मडके फोडतात ते, आणि मडके फोडतात आणि गिदोनाची आणि परमेश्वराची तलवारीचा जयजयकार करतात. आणि त्या ठिकाणी बायबल आपल्याला सांगतं, शास्त्राच्या पुस्तकात तुम्हाला ती स्टोरी वाचायला मिळेल. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की मिद्यानी लोक आपापसात एकमेकांच्यावर तलवार चालवतात, पळत सुटतात की गिदोन आम्हाला मारायला आलेला आहे, गिदोन आम्हाला मारायला आलेला आहे. आणि हा जो अशक्त भित्रा लोकांच्या दृष्टिकोनातून काही बिनकामाचा असा व्यक्ती एवढ्या हजारो लोकांना पळवून लावतो. हालेलुया. लॉजिक मध्ये हे अजिबात बसत नाही. कुठल्याही प्रकारे मनुष्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अशक्य आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातून मात्र शक्य आहे. हालेलुया. कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून कदाचित अशा अनेक गोष्टी असतील की असं होणार नाही. शिमोनाला परमेश्वराने सांगितलं होतं की तू जोपर्यंत ख्रिस्ताला पाहत नाहीस, तारण पाहत नाहीस, तोपर्यंत तू मरणार नाहीस. हालेलुया. तो त्याचे हात थरथरत असतील, घरातले लोक वाट बघत असतील, हा म्हातारा कधी जातो, पण तो म्हणत असेल नाही मी ख्रिस्ताला पाहणार आहे, त्याशिवाय जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मंदिरामध्ये जातो, ख्रिस्ताला पाहतो, आणि तो म्हणतो की आता मात्र मी जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराने काहीतरी छोटंसं अभिवचन दिलं असेल, ते अभिवचन सांभाळून ठेवा.
त्याचं रक्षण करा, त्यासाठी प्रार्थना करा, प्रभूला आठवण करून द्या वारंवार सतत. लक्षात घ्या, बायबल मधल्या लोकांनी सगळ्यांनी देवाला त्याच्या अभिवचनाची वारंवार आठवण करून दिलेली आहे. अब्राहमाने आठवण करून दिली, इसाकाने आठवण करून दिली, याकोबाने आठवण करून दिली. हे लोक आपल्याला शिकवतात की देवाचं अभिवचन देवाला सतत आठवण करून द्यायचं आणि देवाला सांगायचं, प्रभू तू असं म्हणाला होता, प्रभू तू असं म्हणाला होता, 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी प्रभू तू असं म्हणाला होता. ते कधी पूर्ण करणार आहेस? देव पूर्ण करणार. हालेलुया. देव पूर्ण करणार. तुमच्या लेकरांच्या बाबतीत जर तुम्ही लेकरासाठी प्रार्थना करत असाल, प्रभू हा सरकारी ऑफिसर होणार आहे, तो असं म्हणाला होता, ठीक आहे, परमेश्वर ते पूर्ण करणार. कदाचित तो आज अभ्यासामध्ये ढ असेल, तुम्हाला असं वाटत असेल हा काय करणार आहे, पण परमेश्वर ते पूर्ण करणार. हालेलुया. परमेश्वराकडे त्या गोष्टीचं सामर्थ्य आहे. परमेश्वर परिस्थिती हलवतो, घटना बदलतो, परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारची सिच्युएशन बदलतो आणि असं घडवून आणतो की ते अभिवचन पूर्ण होणार. हालेलुया. नेमकं त्याच वेळेस हन्ना मंदिरात येते, नेमकं त्याच वेळेस येशू ख्रिस्ताला अर्पण करण्यासाठी योसेफ आणि मरिया येतात आणि नेमका शिमोन त्याच ठिकाणी येतो. हे सगळं देवाने घडवून आणलेलं आहे. कारण एक अभिवचन पूर्ण करायचं, एक अभिवचन पूर्ण करण्यासाठी हे सगळ्या सिच्युएशन हलवतो परमेश्वर आणि हे सगळ्या सिच्युएशन हलवून परमेश्वर अभिवचन पूर्ण करतो. पण तुमच्या बाबतीत सुद्धा परमेश्वर आपलं अभिवचन पूर्ण करतो. ख्रिसमसचा हा संदेश अभिवचन पूर्ण करण्याचा संदेश आहे. ख्रिसमसचा हा संदेश पवित्रतेचं प्रतिफळ देण्याचा संदेश आहे. ख्रिसमसचा हा संदेश नीतिमत्तेचं प्रतिफळ देण्याचा संदेश आहे. ख्रिसमसचा हा संदेश जबाबदारी घेण्याचा आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सामर्थ्य पुरवण्याचा संदेश आहे. ख्रिसमसचा हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारच्या जबाबदारी घेऊन येऊ, एक पवित्रतेचं शुद्धतेचं जीवन घेऊन येऊ आणि तुमचं जीवन अधिक आणि अधिक देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या गौरवाने आशीर्वादित हो. आमेन. प्रभू या संदेशाला खूप सुंदर रीतीने मला कमलाकर यांनी देवाच्या वचनातून भोजन दिलं आहे आणि नक्की आम्ही सगळेजण आशीर्वादित झालो आहोत. आमेन. शेजारचा हात हातात धरा आणि त्याला म्हणा, देव तुझ्याशी प्रामाणिक आहे. आता त्याला विचारा, तू देवाशी प्रामाणिक आहेस का? मास्टरने जो संदेश दिला तो संदेश असा आहे की देव आमच्यासाठी प्रामाणिक आहे, तो आपला अभिवचन पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही कशासाठी प्रामाणिक जर असू तर त्याकडे. आमेन. नक्कीच त्या वर्षाच्या द्वारे देव मला नव्या वर्षामध्ये आशीर्वादित करेल. एक गीत आपण गाणार आहोत.